हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण करणार आहोत व्हायरल चहा. इंटरनेटवर खूपच व्हायरल व्हायली ही चहा. म्हणून आपण पण करून बघूया. खरंच चहा कशी होते, कशी लागते बघूया. चला रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 4 चम्मच साखर घेतलेली आहे आणि 2 चम्मच चहा पावडर घेतलेला आहे. मी इथे 4 कप चहा बनवत आहे. आता हे पातेल्यामध्ये मी साखर आणि चहा पावडर टाकून घेतलेला आहे आणि कमी गॅसवरच करायचं आहे आपल्याला. आता हे छान मिक्स करत राहायचं. इंटरनेटवर खूप व्हायरल व्हायली ही चहा. बरेच जण म्हणतायत की खूप टेस्टी लागते ही चहा. मग आपण पण करून बघूया. पण मी खरं-खरं सांगणार, ही चहा छान झाली का पानसट झाली ते. म्हणजे टेस्टला कशी झाली ते खरंच सांगेन. हे बघा आता आपण हे मिक्स करायचं आपल्याला. रेसिपी खूप सोपी आहे. करून बघा तुम्ही. नाही मी मी सांगते तुम्हाला जर छान वाटली तरच करून बघा. नाही छान वाटली तर नका करू. कशाला दूध, चहा पावडर सगळंच वाया जाते. त्याच्यामुळं मी सांगते तुम्हाला बनवायची की नाही ते. छान झाली तर खरंच बनवा. नसेल झाली तर नका बनवू. हे आता आपल्याला मिक्स करत राहायचं. आता कधी-कधी आपण व्हायरल व्हिडिओ सुद्धा रेसिपीज बनवणार आहोत. जे जास्त व्हायरल होत असतील ना, ते व्हिडिओ आपण बनवूया. आता हे आपल्याला असंच मिक्स करत राहायचं बराच वेळ. जोपर्यंत ते साखर पातळ होत नाही ना, कॅरमलाइज होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला असं मिक्स करत राहायचं. आणि माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात. तुम्ही नक्की करून बघत राहा. सोप्या असतात पण खूप टेस्टी असतात माझ्या भाज्या. खरंच नक्की करून बघा तुम्ही आणि सांगा कशा झाल्यात त्या रेसिपीज. आणि प्रतिभा किचनला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आणि माझं YouTubeवर सुद्धा एक चॅनल आहे, प्रतिभा बर्डे म्हणून. तिथे पण सबस्क्राईब करा प्लीज. हे बघा आपली साखर मस्त कॅरमलाइज होतीये. हे बघू शकता. असंच मिक्स करत राहायचंय आपल्याला. नंतर आपण याच्यामध्ये दूध टाकूया. हे बघा, हे दूध टाकलेलं आहे मी. 3 कप दूध घेतलेलं आहे आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे मी. हे दूध थंड होतं त्याच्यामुळे हे ना सगळं घट्ट झालेलं आहे आपलं. चहा पावडर आणि साखर. हे बघू शकता. थोडंसं नॉर्मल झालं ना दूध, थोडंसं गरम झालं ना हे सगळं पातळ होईल. आता थोडं घट्ट झालंय दूध थंड असल्यामुळं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अख्खं दूध पण टाकू शकता आणि थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी पण टाकू शकता. आता एक छान आपल्याला याला उकळी येऊ देऊया आपण. हे असं मिक्स करत राहायचं. रेसिपी बनवता बोलता येते, पण नंतर जेव्हा आपण रेसिपी झाल्यावर मी व्हॉईस लावते ना, पण त्याच्यामुळे काय बोलायचं काही कळत नाही. रेसिपी बनवता कसं बोलू शकतो आपण बरंच गोष्टी. पण असं नंतर व्हॉईस लावायचं आणि नंतर बोलायचं मग काही सुचत नाही मला. म्हणून त्याच्यामुळे बरेच जण म्हणतात, तुम्ही व्हिडिओमध्ये शांत का राहता? हे आता छान मिक्स करूया आपण. झालेला आहे चहा ऑलरेडी आपला. थोडा वेळ अजून आपण शिजू देणार आहोत. आता आपला चहा झालेला आहे. आपण गॅस बंद करून घेऊया आणि कपामध्ये मस्त टाकूया चहा आपला, गाळून घेऊया. हे बघू शकता. मला खूप दिवसाचा चहा बनवायचा होता हा, पण नाही बनवले. आज वेळ होता म्हणून बनवला. बघूया आपण आता टेस्ट करूया कसा होतो तो चहा. खरं 10च मिनिटात चहा झालेला आहे. खूप लवकर होतो, जास्त वेळ लागत नाही. खरंच तुम्ही करून बघा. आपला नॉर्मली चहा पटकन गाळणीतून पडतो, पण हा चहा पडत नाहीये बघा. बघू शकता. मी चहा घेत नाही, पण मी थोडंसं टेस्ट करून बघते, कसं झालं ते.
आता बघूया आपण चहा खरंच कसा झाला ते. हे बघू शकता थोडंसंच घेते मी चहा. म्हणजे मी चहा घेतच नाही. पण तुम्हाला सांगण्यासाठी घेत आहे. टेस्ट कशी झाली ते. इतका फालतू चहा आहे ना, इतका बकवास चहा झाला ना हा. नाही खरंच. मी चहा पिला, पण खरंच तुम्ही नका रेसिपी करू ही. चहा लई खराब झाला, लई म्हणजे लई. थोडा पण छान नाही झाला. आपला नॉर्मल चहाच ठीक आहे. ओके, बाय.